नाणेफेक जिंकली ती टायगर 11 देवस संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि 11 स्टार सुकापूर संघ मैदानामध्ये उतरलाय। प्रथम फलंदाजी करीत असताना 4 षटकांचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि या संघामधून जो संघ जिंकेल तो चैतन्येश्वर खुटारी संघाविरुद्ध सुपर 6 साठी सामना खेळणार आहे। याकडे लक्ष असू द्या। 4 षटकांचा सामना मैदानामध्ये अतिशय चांगला सामना दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहिला। पहिल्या सामन्यामध्ये सुकापूर संघानं खूप चांगली गोलंदाजी केली होती, तर पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली होती देवस संघाची। म्हणजे पहिली प्रथम वाट्याला त्यांच्या फलंदाजी आली आहे, तो सुकापूर संघ किती धावा जमवेल। मागच्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग केला होता। मागच्या सामन्यामध्ये देवस संघानं प्रथम फलंदाजी केली होती, म्हणजे एक चांगला प्रेक्षकांना सामना पाहायला मिळेल। बबली आपण पाहिलं तर एकंदरीत हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीनं। गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल सागर पाटील। सागरचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करत असताना डावखुऱ्या हाताने हा खेळाडू फलंदाजी करतोय। सलामीची जोडी मैदानामध्ये मागच्या सामन्यामध्ये नितेश केणी हा 0 धावसंख्येवरती धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता। आतिश पाटीलची फलंदाजी पाहिली होती, 2 षटकार ज्या बॅटमधून आले होते। एक चांगली दमदार सुरुवात करणारा खेळाडू स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज असणारे नितेश केणी मागच्या सामन्यामध्ये काही करू शकला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल। अतिशय चांगला सामना दोन्ही संघाच्या दृष्टीनं हा खूप महत्त्वपूर्ण सामना असणार आहे, कारण या संघामध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच पंचांचा इशारा आलाय की सामना सुरू होईल। 4 षटकांचा सामना, 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील। एक चांगली नियमावली आपण पाहतोय। आमदार चषक 2023 वर्ष 8व्यामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत असताना पाहायला मिळेल। वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा एक देखणं आणि सुंदर आयोजन रोशन शेठ पाटील असतील, रोहित पाटील, गावदेवी क्रिकेट संघ, स्वर्गीय मंगेश 11 गावदेवी कोपरोली संघाच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी स्पर्धा। पहिले चेंडू फेकेल सागर पाटील। हा चेंडू सरळ बॅटने खेळला, प्रयत्न सुरू होता, डीप लॉंग ऑफला चेंडू जाईल। पहिल्या चेंडूवरती दणदणत करत चेंडू जाईल सीमा पार, चौकार, 4 धावा। धन्यवाद डीजे। तर सुकापूरचे अंडरटेकर धनंजय गरुड यांचे देखील आगमन झाले, त्यांचे सरचे स्वागत। पहिल्या चेंडूमध्ये चौकार, 4 धावांना खातं खोललं गेलंय। आतिश पाटील हा फलंदाज मैदानावरती पाहतोय। क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय, कारण चांगली फटकेबाजी पहिल्याच षटकामध्ये रिंगण तोडण्याचा प्रयत्न केला जातोय आतिश पाटीलच्या माध्यमातून। पुढे सरसावत फुटवरचा वापर, क्षेत्ररक्षण चेंडू खाली, फलंदाज बाद। दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली। जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला। या पनवेलची शान आहे रायगड ठाण्याची शान आहे। रोशन केणी मागच्या सामन्याचा सामनावीर। संघ अडचणीमध्ये असताना चांगली फलंदाजी केली होती या खेळाडूनं, तोच रोशन मैदानावरती जातोय। पहिल्या चेंडूमध्ये चौकार, दुसऱ्या चेंडूमध्ये सफलता, चांगलं कमबॅक सागर पाटीलचं या षटकामध्ये आपण पाहिलं। एक अतिशय चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय। क्रिकेटचे अनेक मैदानं गाजवत असताना आज आमदार चषकामध्ये देखील दमदार कामगिरी सागर पाटील करत असताना पाहायला मिळतोय। रोशन केणी चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल। हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल। पंचांचा इशारा येतोय की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती। नितेश केणी पहिल्या चेंडूचा सामना करेल सागर पाटीलच्या। पहिल्या चेंडूमध्ये चौकार, त्यानंतर सफलता, त्यानंतर सिंगल, 3 चेंडूमध्ये धावा जमवल्या गेल्यात 5। 4 षटकांचा सामना, अतिशय रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल।
कुटारी संघ जर आपण कुठे असाल तर आपण आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधा, कारण यानंतरचा सामना आपला खेळवला जाणार आहे. गोलंदाज सागर, हा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे, परंतु 50 गाव प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूचे पण सामने पाहिले होते. 3 सामन्यामध्ये हा खेळाडू 5चे 5 षटक खेळला होता आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद झाला होता. एक चांगली फलंदाजी पाहिली होती नितेश केणीची. या सामन्यामध्ये केले त्याच कामगिरीची अपेक्षा असेल. महत्त्वपूर्ण सामना. सागरचा हा चेंडू डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न रोशन केणीनं केला. 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिले षटक मार्गस्थ असताना 6 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूमध्ये चौकार, त्यानंतर कमबॅक आपण पाहिला. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 40 ते 45 धावा जमावाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 11 स्टार सुकापूर संघाला, कारण तेवढीच चांगली स्टार कास्ट ऑफ फलंदाजी आपण टायगर एलेवन देवस संघामध्ये पाहिले. हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धावफलके धावा लागल्यात 6 धावा. धन्यवाद डीजे. तर आज चैतन्येश्वर 11 खुटारी संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतो, यूट्यूबच्या माध्यमातून जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची यायचं देखील आपण याची नोंद घ्या. शुभम पाटील गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या गेल्यात 6. नितेश केणीवरती संपूर्ण जबाबदारीने खेळ करण्याची जिम्मेदारी असणार आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किमान 30 ते 35 धावा जमवाव्या लागतील. शुभम पाटील खेळण्यासाठी सज्ज, चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणारे. कोपरोली घाम इन करून चेंडू फेकेल. स्लोवर चेंडू, चांगला कट केला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू येईल. चेंडू वेगाने येतोय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षणा प्रयत्न, पण चेंडू जाईल सीमा पार. चौकार. नक्कीच आपण पाहिलं या चेंडूवरती लेट कटचा फटका. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपण पाहिलं. चेंडूवरती धावा मिळाला 4 धावेने संघ जाऊन पोहोचला दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. नितेश केणी याच फटक्यांसाठी ओळखला जातोय. येणाऱ्या चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवरती प्रहार करणं ही नितेश केणीची ओळख, आणि ती ओळख मैदानावरती दाखवत असताना फलंदाज स्लोवर चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. फलंदाज बाद नितेश केणी. थँक्यू डीजे. तर सलग 2 षटकार जर ठोकले फलंदाजाने तर प्राप्ती 11 अर्थातच गणेश केणी यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक 1000 रुपयाचा पारितोषिक फलंदाजांसाठी असेल. सुवर्ण संधी असणारे फलंदाजांसाठी 2 षटकार लगावलेत, तर त्या ठिकाणी गणेश केणी साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळेल. म्हणजे खेळाडूंचा मनोधैर्य उंचवण्याचं कार्य केले जाते. फलंदाजाने चांगली फलंदाजी करावी, आपल्या संघाला विजय मिळवून द्यावं या दृष्टिकोनातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं. 50 गाव प्रीमियर लीगमधील चॅम्पियन संघाचे संघमालक, एक चांगली संघ मालकाची भूमिका त्याने साकारली होती. अजय डांगरकर त्या स्पर्धेमध्ये मालिकेवेळाची 2 व्हीलर बाईक विजेता खेळाडू. मोठा फटका, अतिशय चांगला इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने जाईल सीमा पार. चौकार. 4 धावा. तुझा मानाचा मान घेऊन ये आन बंद या कारले डोंगराव वार घुमे या गांगो तुझे संगाल उमर उरवतन देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 4थ्या या आकड्यावरती.
फलंदाज पाहिला तर कुणाल केनी याच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. नेहमीच मोठे पटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय. यावेळेस मात्र शुभम पाटीलच्या वरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. शुभम पाटीलला यश देखील संपादन झालंय. हा चेंडू सरळ बॅटने पुन्हा एकदा डीप लॉंग आपला चेंडू जातोय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. पहिले षटक समाप्त झाले. दुसरं षटक मार्गस्थ असताना या षटकातील 4 चेंडूंची फेकी केली गेली आणि धावफलकात धावा लागल्यात 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा पाहिल्या होत्या. या षटकामध्ये आता 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजानं. परंतु येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावफलक पुढे सरसावेल याकडे लक्ष असणारे रोशन केनी खेळण्यासाठी सज्ज असणारे उजव्या हाताचा फलंदाज. लेटकटचा फटका या ठिकाणी पाहतोय. डीप एक्स्ट्रा कवरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत संधी होती एक धाव घेण्याची. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी पाहिली गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना टायगर 11 देवस संघ फलंदाजीमध्ये मात्र 11 चेंडूमध्ये 16 धावा जमवल्यात. अद्याप 13 चेंडूचा खेळ बाकी असेल. परंतु फलंदाजा विचार केला कुणाल केणी जे फलंदाज आहे ज्यामध्ये क्षमताच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिलाय त्या फलंदाजावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. स्लोवर चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकामध्ये धावफलके धावा लागल्यात. 8.00 सरासरीनं 16 धावा 2 फलंदाज बाद. तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाज मोहन फडके गोलंदाजी मार्कवर आलाय. 2 षटकामध्ये 16 धावा 2 फलंदाज माघारी. तिसऱ्या षटकामध्ये मोहन फडके कशा प्रकारे गोलंदाजी करेल याकडे सर्वांच्या नजरा. कारण अतिशय चांगली गोलंदाजी पाहिली पण तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागेल. कुणाल आणि रोशन केनी या 2 फलंदाजांना. एक महत्त्वपूर्ण सामना. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा स्लोवर झालाय. चांगले व्हेरिएशनने गोलंदाजी करतोय मोहन. पहिला चेंडू जाईल निर्धाव. डॉट चेंडूची सांगता होते. पण ज्या मागच्या सामन्यामध्ये रोशन केनीनं फलंदाजी केली होती असं वाटलं होतं सुकापूर संघ बॅकफुटला गेलाय. त्यानंतर मात्र सुरेख कामगिरी आपण या खेळाडूची पाहिली होती. गोलंदाज मयूर फडकेचं कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. स्लोवर चेंडू बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल सीमा पार. चौकार 4 धावा. चार धावेने संघ जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 30 षटक मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावर. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी सुकापूर संघाची. तेवढंच चांगलं कमबॅक देखील टायगर 11 देवस संघ मैदानावर करत असताना. मोठा फाटका बॅटची कडा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण भूषण वगमरेच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. एक धाव खूप महत्त्वाचे असणार आहे. परंतु फलंदाजाचा विचार केला कुणाल केनीच्या ज्याने 3 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान दिलंय त्या कुणाल केनीवरती पूर्णपणे विश्वास असेल संघाचा. कारण हा खेळाडू एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. तो खेळाडू मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1च धाव मिळेल.
एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. एक एक धावेमध्ये काही फरक पडणार नाही देवस संघाला, कारण जाणतोय हा महत्त्वपूर्ण सामना आहे. तिसरं षटक फेकत असताना 22 धावा धावफलकावरती 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना पाहायला मिळेल. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावगती वेगाने पुढे करेल रोशन केनी आणि कुणाल केनी ही जोडी मैदानावर. फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही. डीप लॉंग ऑफला चेंडू जातो. एक धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. खराब फेकी एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावर अद्याप एकाच चेंडूचा खेळ बाकी असणारे. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कुणाल केनी जरी आपण पाहिला थोडासा बॉडी मोठी असली तरी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती करतोय. चांगलं क्रिकेट सुकापूर संघासाठी नेहमीच ह्या खेळाडूने खेळला आहे. पण नितेश केनीने आज देखील नाराज केलंय संघाला. एक चांगला फलंदाज आहे. स्लोवर चेंडू खूप चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा झेल घेण्याची संधी होती. दुष्यंत संधी गमावतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावर. जाधवाची लेकन सून भोसल्यांची, जाधवाची लेकन सून भोसल्यांची, राजमाता वीर माता माय शोभाची, राजमाता वीर माता माय शोभाची. पराक्रमी सांगी गोष्टी बाळ शुभाला, स्वराज्याचे स्वप्न मनी साध घाली द्याला. 3 षटकामध्ये धावफलक धावा लागतात 28 धावा. या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या 12. एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय. शेवटच्या क्षणाला फलंदाज रोशन केडीच्या बॅटमधून चौकार आपण पाहिला. शेवटचा अंतिम षटक कोणता फलंदाज गोलंदाज या ठिकाणी फेकेल. प्रेम वाघमारे शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. चला स्पीडअप करायचे देवस्थंघ, कारण की त्या ठिकाणी खुटारी संघाचं देखील आगमन झालाय. विशाल मात्रे संघाचा संघनायक हा देखील उपस्थित झालाय. एक चांगले योगदान ज्यांचं आपण पाहतोय. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कितपत धावा जमावेल. किमान या षटकामध्ये 10 ते 12 धावा आल्या तर संदेश एक चांगला स्कोअर आपल्याला पाहायला मिळेल. 40-45 धावसंघात मजल मारायचे. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रेम वाघमारे हा गोलंदाज. समोर फलंदाज कुणाल केनी खेळण्यासाठी सज्ज असेल. डावखुरी आताचा गोलंदाज चेंडूवरती केलाय प्रहार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं सागरचं. आणि या चेंडूवरती मिळते एक धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली गेली आणि त्यानंतर मात्र बॉडीला बॅलन्स देखील केलं आणि एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या गेल्यात 5. गोलंदाज प्रेम वाघमारे हा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या जर पाहिली 29 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक फेकतोय प्रेम वाघमारे हा गोलंदाज. वारंवार क्षेत्ररक्षणात जर आपण पाहिलं तर फेरबदल करण्यात येतोय, कारण चांगली फलंदाजी केली गेली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील रोशन केनीनं या सामन्यामध्ये 9 चेंडूचा सामना केलाय आणि 12 धावांचं योगदान दिले आपल्या संघासाठी, ज्यामध्ये 2 चौकार त्या बॅटमधून पाहिले आहेत. मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद होण्याची शक्यता होती पण तो झेल सोडलाय आणि एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. सागर पाटीलच्या हातामधून झेल सुटला गेलाय. मागच्या वेळेस या खेळाडूंना धावा आपल्या संघासाठी वाचवल्या होत्या. या ठिकाणी एक साधा सोपा झेल भूमीला दान होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या ती 30. या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये संपूर्ण जबाबदारीने खेळ करावा लागेल कुणाल केनी या फलंदाजाला. स्लोवर चेंडू आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॉलचा संपर्क झाला नाही.
निर्धाव चेंडूची सांगता 30 धावा धावफलकावर. प्रेम वाघमारेचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या 2. पहिल्या 3 षटकामध्ये धावा धावफलकामध्ये 28. या षटकामध्ये असं वाटलं होतं की 10 ते 15 धावा येतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. तुझ्या तलवारीची धार दे सारे झुकून तुला मुजऱ्यांचा मान. तू अभिमान, तू अभिमान, सकल जनांचा तू अभिमान, भगव्या रक्ताचा तू अभिमान. शंभूराजे 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 शंभूराजे. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुवेश पवार हे खेळाडू पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी जातोय. शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमावेल आपल्या संघासाठी. 30 धावा धावफलकावरती आपण पाहिलेत. एक चांगली गोलंदाजी प्रेम वाघमारे. स्लोवर चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. आणि पहिलं सत्र होईल समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये 4 षटकामध्ये धावा जमल्या 30 आणि 31 धावांची गरज असणारे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना टायगर 11 देवस संघाला. तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असणारे त्या धावा कशा प्रकारे पार केल्या जातील, धावा रोखल्या जातील, धावा वाचवल्या जातील की काय, याचं धावतवर्ण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलूया प्रवीण गायकर सर वाकडी रॉकस्टार. आणि तत्पूर्वी बोलूया आपण DJ. शिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी. उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा. 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 गिरशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. गिरशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिरहरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा. धन्यवाद. थँक्यू DJ. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवरायांचे सुमधुर संगीत ऐकलं. चला आता पंच प्रॅक्टिस मधला बॉल घ्या आणि मॅच लगेच स्टार्ट करा. आय थिंक एक मॅच अजून बॅलन्स असेल. इथून सुपर 6 साठी एक संघ क्वालिफाय करायचा आहे. तर चला आता मैदानात विनंती करतो की लगेच सलामीची जोडी जाऊ दे. याच्यानंतर शेवटची मॅच पेंडिंग असेल. चैतन्येश्वर 11 खुटारी संघ देखील या ठिकाणी वेळेवर उपस्थित झालाय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या स्वागत करतो. आभार व्यक्त करतो की जे एक चांगलं योगदान ज्यांच्या माध्यमातून राहिलंय. तो चलिए जीत के लिए टोटल रन चाहिए मेरे ख्याल से 31. 24 गेंदों में चाहिए 31 रनों की ज़रूरत है. शुरुआत अगर बात करेंगे ना तो पहले ओवर में 6 बने थे. सेकंड ओवर में शुभम ने 10 रन ठोके. तीसरे ओवर में मोहन के ओवर में 12 रन आए और प्रेम वाघमारे को सिर्फ 2 ही रन आए. 2 बड़ी सफलता है. यानी कि पिछले मुकाबले में मेरे ख्याल से प्रेम ने शानदार गेंदबाजी की थी. लगभग 2 विकेट लिए थे, 1 ही रन दिया था. यानी कि कुल मिलाकर 2 मैच में कंचन 2 मैच में बबली इन्होंने टोटल रन खर्च किए 3 और सफलताएं 4. वेरी गुड इकोनॉमिकल गेंदबाजी देखने को हमें यहां पर मिली गेंदबाज के द्वारा. तो देवर टीम की चर्चा करेंगे. भैरवनाथ चषक विचुम्बे में बिल्कुल रनर अप रही और देवत ग्राम पंचायत के माजी सरपंच सम्मानीय संदीप शेठ गना वाघमारे, जिनके माध्यम से इस टीम को जर्सी टी-शर्ट्स प्रदान की गई है. नीलेश शेठ वाघमारे मैच का आनंद लेते हुए और पीडी शेठ पाटिल विपुल एंटरप्राइजेस माजी उपसरपंच विचुम्बे, ये तीनों द्वारा शुभकामना आ चुकी है. और हमारे अभय गोंदली विचुम्बे एक दानशूर नेतृत्व, जिनके माध्यम से भी इस टूर्नामेंट को शुभकामना आ चुकी है. और कई सालों के बाद, मेरे ख्याल से बहुत सालों के बाद सुकापुर और देवर टीम आमने सामने आई है. 2 साल के बाद
सुकापुर देवट टीम आमने सामने आई है, क्योंकि एक ही ग्राम पंचायत की टीमें तो नहीं है, लेकिन एक दूसरे की नजदीकी अगर देखेंगे तो सिर्फ 2 ही मिनट का वक्त होगा। 2 ही मिनट नहीं, बीच में सिर्फ रास्ता ही है, नहीं तो सुकापुर देवत एक ही जगह पर आप देख सकते हैं। हाँ, गंगा मैया नदी बहती है वहां पर बीच में से, वही बस फासला इनका। ब्रिज भी बनाया गया है, ब्रिज नहीं होता तो तैर के भी आसानी के साथ पहुंच सकते थे, लेकिन चलिए अब आधुनिकता बड़ी है तो निश्चित तौर पर ये दोनों गांव काफी एक दूसरे से नजदीक है। मैचों का स्टार्ट, तो आरंभिक बल्लेबाज लेफ्ट हैंडर रन मशीन सागर पाटिल होंगे और उनके समेत होंगे मेरे ख्याल से समाधान वाघमारे। पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो, 8 गेंदों में 26 रनों की धुआंधार पारी खेली थी और गेंदबाजी की कमान संभालने के लिए केतन पाटिल 11 स्टार सुकापुर टीम की ओर से। पहला ओवर निर्णायक होगा, पहले ओवर में अगर रन कम रोकेंगे ना तो मजा आएगा मुकाबले में। तो शुरुआत होती हुई पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से, पीछे रखा था टप्पा थोड़ा सा बताते हुए विकेट कीपर को। सागर ने इस गेंद को मेरे ख्याल से क्लियर करना चाहिए था, उन्होंने छोड़ दिया वाइड के लिए, लेकिन देखेंगे जानते एक गेंद एक्स्ट्रा मिलेगी जरूर, लेकिन वाइड यहां पर मिलेगा। वाइड की मदद से खाता खुला है इस वक्त टाइगर 11 देवत टीम का। 31 का टारगेट है, इन्वेस्टमेंट पहले से कम है और ऐसे हालातों में इन रनों को खर्च नहीं करना चाहिए। ये वाइड गेंद है, नो बॉल है, वहां से बचना भी आपकी टीम के लिए बहुत जरूरी होगा। ये देखिए, इससे पहले भी ये प्रयास करना चाहते थे लेकिन उन्होंने छोड़ दिया, बहुत टप्पे को पीछे रखा। अगर इस तरीके की गेंदें आप इन्हें करेंगे ना तो आपको पनिशमेंट जरूर मिलेगी। और गेंद फाइन लेग सीमा रेखा की तरफ, 4 रन। तो बिल्कुल यहां पर 4 रनों के साथ सागर ने अंजाम दिया अपनी पारी की शुरुआत की। टोटल टीम की रन संख्या बनती हुई इसी 4 रनों की मदद से बिल्कुल 5 रन। अरुण धरनेकर मैच का आनंद लेते हुए पिडिलाइट के सबसे दमदार वर्कर जाने जाते थे और यहां पर देखिए सुकापुर टीम को समर्थन करने के लिए मौजूद होते हुए गेंदबाज तैयार। और उनके सुपुत्र भी, अरुण धरनेकर के सुपुत्र भी मेरे ख्याल से साहिल धरनेकर बेहतरीन गेंदबाजी करते हैं। डॉट बॉल की समाप्ति, यही गेंदों की तलाश है 11 स्टार सुकापुर टीम के कप्तान को, नितेश केनी को, कि जहां से रन कम मिले, कम रन जाए इस ओवर में और मैच जो है 31 रनों का एक अच्छा खासा बने। डॉट बॉल की समाप्ति, गेंदबाज तैयार होते हुए फिर से एक बार केतन पाटिल। रिवर्स शॉट खेला है, संपर्क भी लाजवाब हो चुका है और गेंद बिल्कुल जाते हुए थर्ड मैन सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए 4 रन। बिल्कुल सागर पूरी तरीके से दमदार बल्लेबाजी करते हुए सागर ने स्कोर कार्ड के ऊपर बिल्कुल भरा है। यहाँ पर स्कोर 8 रन उनके बल्ले से लगातार यहाँ पर आते बात करेंगे। लगातार ने बीच में एक गेंद डॉट जरूर थी लेकिन 2 चौके उनके बल्ले से आ चुके हैं और इसी चौकों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। जबरदस्त क्रिकेट दोनों टीमों के बीच में। लो स्कोर के आज सभी मुकाबले अच्छे देखने को मिले लेकिन यहाँ पर भी 31 बनाने जरूर है। पावर प्ले में सागर जानते रन आएंगे उनके टीम के लिए बेहतर होंगे। ये फेवरेट स्ट्रोक है, रिवर्स शॉट्स खेलने की कोशिश, लाउड अपील की गई थी लेकिन अपीलों में विश्वास भी ज्यादा था लेकिन अंपायर के ऊपर कोई असर नहीं है। लेग बाइज का इशारा, 1 रन मुकम्मल 1 रनों की मदद से। हालांकि टीम की रन संख्या बनती हुई स्कोर कार्ड के ऊपर 10 रन, 31 की आवश्यकता है टोटल। अब 10 माइनस करेंगे तो 21 रनों की बिल्कुल आवश्यकता है। खुल जाएंगे सभी रास्ते, तो रुकावट से तो लड़ सही, सब हो जाएगा हासिल, तो अपने जीत पर अड़ तो सही। जीत पर अब अड़ना होगा क्योंकि आसान नहीं आपकी गेंदबाजी में रन बचाना, क्योंकि दोनों बल्लेबाज पावर प्ले में दमदार बल्लेबाजी करते हुए और यकीनन जब आपको मुकाबले में वापसी करनी हो तो विकेट लेना जरूरी होगा। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं अभी तक। 2 चौके सागर के बल्ले से, एक वाइड, एक लेग बाइज की रन जुड़ चुकी है स्कोर कार्ड के ऊपर। चलिए गेंद अच्छी है, बिल्कुल सही ठिकाने पर गिरी है, कट करना चाहते थे, खड़े खड़े मारने का यह प्रयास था। डॉट बॉल की समाप्ति, 5 गेंदें अभी तक फेंकी इस ओवर में केतन पाटिल। अगर वो 2 चौके ना जाते ना तो मेरे ख्याल से कहीं ना कहीं ये 5 या 6 ओवर का 6 रनों का ओवर होता तो शायद बेहतरीन गेंदबाजी का नजराना पेश कर सकती थी। लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, मैच में बनाना है तो गेंदबाजी में और ध्यान देना भी जरूरी होगा। ये गेंद कमाल का यॉर्कर,
2 चौके आने के बाद शानदार वापसी की और इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ समाप्त। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टाइगर 11 देवर टीम का स्कोर है 10 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। अब 18 गेंदें बची है, 21 रनों की आवश्यकता। धन्यवाद डीजे। देखिए संदेश, हम जहाँ जहाँ कमेंट्री करते हैं आपका लाइव भी टेलीकास्ट होता है, लेकिन सब जगह जाता है तुरमाले के कलिंगड़ वाला मामा नजर नहीं आए। एक बुंचेत वाला मामा कलिंगड़ और एक तुरमाले का कलिंगड़ वाला मामा, ये दोनों नहीं होंगे ना, नाइट हो या डे सभी जगह चलता है उनको। 10-10, 12-12, 20-20 कलिंगड़ खत्म हो जाते हैं ना, तो दमदार धंधा होता है इनका। लेकिन इस साल बाजी मारी मेरे ख्याल से बुर्जी वाले ने, जो हमारा अन्ना पूरी तरीके से दमदार। 40 रुपया, 40 नहीं 50, सुबह 140 ले दो बुर्जी का। तो चलिए, ये होता है जो टूर्नामेंट के माध्यम से बिल्कुल व्यवसाय भी मिलता है, रोजी रोटी जी होती है धंधे वालों की, वो भी कमाल का यहाँ पर योगदान देते हुए। तो 18 गेंदों में चाहिए 21 की दूरी। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन आप देख सकते हैं। नितेश केनी यानी कि हमारे चंद्रकांत पोपेटा सर, लेजेंड क्रिकेटर जिनके ताले में पला हुआ ये खिलाड़ी। पहली गेंद हल्के हाथों से स्लैश किया ऑन साइड में, टीप मिड विकेट में खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए दूसरे की कोशिश, मना कर दिया। शायद ये बन सकता था लेकिन मामला भी हो सकता था। दोनों तरफ एक तरफ खाई और एक तरफ कुआं ही था। दोनों तरफ कहते हैं कि जंगल में जाओ तो शेर और तालाब में जाओ तो मगरमच्छ, खतरा दोनों तरफ होता है। और शायद मेरे ख्याल से ये खतरा था, नहीं भी था, दोनों तरफ निर्णय था ये। लेकिन कहता है मुश्किल हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है, क्योंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं। तो 1 रन मुकम्मल, 1 की मदद से 11 रन जीत के लिए अब 17 गेंदें बची है। 20 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। राइट हैंड कॉम्बिनेशन, लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन, जैसे जैसे सिंगल लगातार बनती रहेगी तो यकीनन कहीं ना कहीं स्ट्राइक भी रोटेट होती जाएगी ओवर द विकेट। जिस तरीके से सुकापुर टीम की चर्चा करेंगे ना दोस्तों, एक जमाने में पंडरीनाथ मस्कर, चंद्रकांत पोपेटा जैसे, किशोर केनी जैसे जो अनुभवी खिलाड़ी थे, और कोलवाड़ी के 40+ टूर्नामेंट में उनकी टीम क्वालिफाई हो चुकी है। ये लेजेंड 40 सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। लेकिन शॉट लाजवाब है इस बार, बल्ले के रडार में गेंद आई, स्वीट साउंड ऑफ द बैट, इट्स अ मैक्सिमम 6 रन। मला आमदार झालं सारखं वाटतंय, हे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे, मला आमदार झालं सारखं वाटतंय। धन्यवाद डीजे। 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन। जीतने के लिए अब मेरे ख्याल से 14 रनों की आवश्यकता है इस मुकाबले में टाइगर 11 देवत टीम को। संदीप शेठ वाघमारे माजी सरपंच देवत ग्राम पंचायत, नीलेश शेठ वाघमारे उद्योजक, बीडी शेठ पाटिल इनके ओर से शुभकामनाएं, अभय गोंदी इनके ओर से भी शुभकामना आ चुकी है, उनका भी स्वागत करेंगे। गेंदबाज नितेश तैयार, ये फुल टॉस खराब थी, ये गेंद गैप पे जरूर जाकर गिरेगी, फील्डर है उनके पहुंच से दूर, गेंद सीमा पार। 6 के बाद आता हुआ ये नंबर 4। नाही काय तुम्हाला जमला तो अग्री कोल्यांच्या हल्दी बघा, अन नाही काय तुम्हाला जमला तो अग्री कोल्यांच्या। क्या जबरदस्त संगीत है यहाँ पर नितिन डीजे सुनाते हुए। अब जीतने के लिए मेरे ख्याल से बात करेंगे तो सिर्फ और सिर्फ रन चाहिए 10। तो बिल्कुल रायगढ़ जिले के सुप्रसिद्ध गोल्डन मैन तथा शिवसेना के दमदार नेतृत्व एकनाथ शेठ मात्रे इनके सुपुत्र गोल्डन मैन अनिकेत मात्रे, इनका आगमन हो चुका है। तो आइए अनिकेत मात्रे साहब, आपका स्वागत है अमदार ट्रॉफी में, जिनके यूट्यूब के माध्यम से भी अच्छे वीडियोस आप देख सकते हैं। और हमेशा कोविड काल में देखा उन्होंने जिस तरीके से भूखे बच्चे थे उनके अपने खर्चों से पूरी तरीके से पाला, पूरी तरीके से उनको खाना है, जो उनके लिए जो साहित्य रहते उपयोगी, जो उनके माध्यम से दिए गए। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, हवा में खेला हुआ स्ट्रोक लेकिन सीधा फील्डर के हाथों में, बल्लेबाज होंगे आउट। तो आइए अनिकेत मात्रे साहब, आपका स्वागत है, आइए मंच पर।
अनिकेत म्हात्रे लईच है दिलदार समाजसेवक अनिकेत म्हात्रे लईच है दिलदार तो बिल्कुल ये अश्विनी जोशी जिनके द्वारा ये गाना बिल्कुल बनाया और क्या सुमधुर संगीत एकनाथ मामा म्हात्रे यानी कि एकनाथ शेठ म्हात्रे इनके सुपुत्र अनिकेत म्हात्रे गोल्डन मैन रायगढ़ जिला जिनके माध्यम से आप देख सकते हैं कोविड काल में गौर गरीब भूखे बच्चे अनाथों को जिनके द्वारा सेवाएं उपलब्ध बनाई गई दी गई वो सुप्रसिद्ध गोल्डन मैन अनिकेत म्हात्रे साहब कुटारी इनका आगमन हो चुका है और उनका स्वागत किया है 1 पॉइंट सीमा रेखा की तरफ गेंद सीमा पर 4 रन जर भोल अडाणी ठेवू तुमच्या नावाचं लाल लाल दुखून कपाळला मलका पाहिजे वाली मी साखर मला सोबत पाहिजे वाली मी साखर तो बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं अनिकेत म्हात्रे साहब कुटारी गोल्डन मैन इनका शुभागमन हो चुका है और उनके समेत उनके दोस्त यानी कि तो बिल्कुल सुप्रसिद्ध गोल्डन मैन अनिकेत म्हात्रे साहब उनके समेत उमेश म्हात्रे साहब गोल्डन मैन रायगढ़ जिला के सुप्रसिद्ध गोल्डन मैन और शिवसेना के दमदार नेतृत्व हमारे एकनाथ शेठ म्हात्रे इनके सुपुत्र अनिकेत म्हात्रे साहब इनका आगमन हो चुका है उनका स्वागत है। तो चलिए रन और गेंदों के बीच में फासला टोटल रन संख्या बनी है 25 और 6 रन चाहिए। अब 12 गेंदों में मैच को जल्दी फिनिश करना चाहते हैं, मुकाबला हुआ फिनिश। टॉप 12 में जगह बनाई है चैतन्येश्वर 11 कुटारी टीम के सामने टाइगर 11 देवट टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। तो चैतन्येश्वर कुटारी टीम के कप्तान टाइगर 11 देवट टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें।